का नाव सुद्धा ना करके आणि वावर मिळती. येस, तर आज आमच्या घरी आहे श्राद्ध. तर आमच्याकडे आहे आज श्राद्ध आणि इकडे हृदयांशने नैवेद्य दाखवला, मी पण सगळ्यांनी नैवेद्य दाखवले. आता आम्ही समाधीवर जाणार. येस, तर हे सर्व पितृ अमावस्येला आपण करतो. तर सर्वांना नैवेद्य देतो. ओके, चलो जाऊ आता समाधीवर. चला. पाणी फिरव. पाणी फिरवर पडतो. टाकू पाणी. काडीपट्टी घेऊन जा. वा वा वा. नंतरून जातोय 2 वर्ष 2 महिन्यानंतर. चला आरती. एकच महिना झाला. हा. सुघारता दुघारता वार्ता विघ्नाची. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. खूप लवकर झाला रे तुमचा. हा, शाडू मातीचा आहे का हा? शाडू क्लेचा आहे, पण तो शाडू माती. क्लेचा तुम्ही करतात. अरे 5 वेळा वरती खाली करायचं. विसरलो. 1 2 3 4 5. बाय बाय. बाय बाय. करा तर डान्स करा थोडासा. रडू नका, आमचं रडाईचं सेशन सुरू होतं. रडू नका. रडू नका. मग बनवलाच कशाला? आयडिया कोणाची होती? आपण लपाछुपी खेळू. भारी गेम. बघा आपण इथं गप्पा करायला. आणि लपणार कुठं? आपण कुठे बाहेर नाही जायचं. बाहेर नाही जायचं. चॅलेंज ऐका, जो लास्ट आउट होईल ना त्याला चॉकलेट. तयारी करून ठेवली उद्याची. काही बाकी आहे, ती सकाळी उठल्यावर करू. ते येस, हृदयांच्या नवरात्रीची दांडिया. ही गुजरात वरून आणली आणि ही सगळे मला नाही माहित. ही आम्हाला डान्स क्लास, गरबा क्लास मध्ये मिळाली. घेतली ती तिथून घेतली. हा. आणि आम्हाला ही मिळाली आहे. ही खूप छोटी आहे, होत नाही, ऑइल टाकावं लागेल. ही गुजरात वरून आली, लहान मुलांची. बडोद्यावरून आलेत हे सगळं. यस. आणि इकडे हे माझं नवरात्रीचं कलेक्शन. पण नक्की कमेंट करून सांगा कसं आहे म्हणून. तर हे सगळं मी घालणार आहे. उलट असं कसं असं. आणि बँगल सगळं तिने मम्मीनी याचेच घेतलं. कवड्या कवड्या कवड्या. आणि बँगल कवडीचंच असतं बेटा, नवरात्रामध्ये कवडीचंच असतं. खूप छान आहे, मस्त असं आणलंय पवनने आणि आम्हाला खूप आवडलं पप्पांनी. ती नाही होत, ती अशीच खेळायची. इलेक्ट्रिक असती ती, मला नाही. अशीच खेळायची फक्त.
मी पेन्सिल असं असं करतो हम्म. असं कारण की तसं माझी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर इथे मस्त असं माझं उंबऱ्याचं पूजन झालेलं आहे. हळदीचं लेपन केलं, त्यावर मस्त अशी रांगोळी केली. तर कुठलाही सण असो तर सणाची सुरुवात ही रांगोळीशिवाय अपुरीच. तर इथे माझी रांगोळी ही सुरू झालेली आहे. मस्त अशी मी रांगोळी काढली आणि त्यानंतरून मग पूजेची सर्व रात्री तयारी करून ठेवलेली होती. पण मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, तर ते माझं चालू होतं. तर सकाळची सुरुवात या छानपैकी अशा रांगोळीने झाली. मस्त असं प्रसन्न वाटत होतं रांगोळीला बघून. तर मला बघून हृदयांशनेही तुळशीजवळ मस्त अशी रांगोळी काढली. तर इकडे हृदयांश पण मस्त रांगोळी काढतोय. बघू आता कशी काढतो. मी ग्रीन लीव्हला ग्रीनच दिली. तर हा आहे मस्त छान काढतो. मस्त अंगणाची पूजा झाल्यानंतरून मी घरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये साफसफाई करायला घेतली. सर्व मस्त अशी साफसफाई केली. देवघराची देखील साफसफाई केली. त्यानंतरून मी देवांची मांडणी केली. तर दरवर्षी आम्ही जो आपल्या कुलदेवीचा कलश ठेवतो तर त्या कलशाची पण पूजा केली. तर त्यानंतरून मग घटस्थापनेची तयारी केली. तर प्रत्येकाकडे त्यांच्या पद्धतीनुसार किंवा त्यांच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने किंवा त्यांच्या सोयीने असं म्हणता येईल तर घटस्थापना करतात. तर मी जसं सांगितलं की मी रात्रीच सर्व तयारी करून ठेवली होती. म्हणजे ॲक्च्युली अमावास्येला ह्या म्हणजे आपल्याला घटाला ज्या पण गोष्टी लागतात, देवाच्या वस्तू लागतात, तर ते अमावास्येला आणत नाही. तर आम्ही पहिलेच म्हणजेच शनिवारी अमावास्येच्या एक दिवस अगोदर काय करताय? सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. घटस्थापनेची तयारी करतोय. आणि मम्मी तर गणपती बाप्पांना धुती. गणपती बाप्पाने सगळ्यांनाच जेवढे पण आपले देव ठेवायचे त्यांना सगळ्यांना. आपण तिथे असं वरतून सोडायचं, राईट हँडनी सोडायचं. तिथे टाक. हां, इथे ठेव 2-4 दाणे. थोडेसे ठेव. हां, चल घे आता ते हळदी कुंकू टाक. तिथं पहिल्या हळद टाकायची. हां, त्या बोटाने या. या. अशी चिमूटभर घ्यायची, अशी अशी घ्यायची, घ्यायची. हे बघ, हे अंगठा आणि ह्याच्यात घ्यायची. थोडी थोडी घ्यायची. तर इकडे आम्ही सर्व मांडणी करून घेतली. त्यानंतर हृदयांच्या हाताने मस्त अशी सर्व देवांची म्हणजे सर्व देवांना घटी बसवतो आहे. तर जे पण आपली परंपरा रूढी परंपरा ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांना कळाव्या यासाठी हा छोटासा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि आता हृदयांश थोडासा मोठा झाला आहे तर त्याला ह्या गोष्टी कळाव्या यासाठी आम्ही त्याला ही शिकवण देत असतो. आणि तो देखील खूप उत्साहाने आणि खूपच उत्सुकतेने ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतो आणि छानपैकी करून पण घेतो. संपदा छत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार काली कुंडल मोती. दिवा लावला देव
सोबत बरा पुरे चरणी धार्या. जय देव दर्शन माते मन दर्शन मात्रे माना सर्वे मात्रे माना कामना ना आपल्या याला पण किचनमध्ये पण हाते कर आणि इथे वरती आल्यावर दोन्ही रूममध्ये. तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीचा जो रंग आहे तो आहे पांढरा. तर मी सकाळी पांढरा ड्रेस घातला होता, त्याच्यानंतरून मी चेंज केलं. तर आज जे आहेत तर त्या पहिल्या देवीची म्हणजे जी पहिली देवी जी मानली जाते तर ती आहे शैलपुत्री. म्हणजेच आज शैलपुत्री देवीची पूजा करावी किंवा त्या देवीचं स्मरण करावं असं म्हणतात. तर शैलपुत्री म्हणजेच हिमालय, म्हणजे हिमालयाची मुलगी आणि तीच पार्वती देवी. तर पार्वती देवीची पहिल्या दिवशी ही म्हणजे मनोभावे प्रार्थना करून तिची सेवा करावी असं म्हटलं जातं. तर अशी होती ही घटस्थापनेची माझी पूजा. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर हृदयांश गेला आहे बाहेर त्याच्या पप्पांसोबत आणि खूप पाऊसही चालू आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप छान अशी माझी संध्याकाळची मस्त पूजा झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये परत आपण भेटू.